हॅलो फ्रेंड्स, वॉक हेरिटेज तर्फे पुन्हा एकदा आपले स्वागत. गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू द दौलताबाद फोर्ट. आता आपण छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद फोर्ट या ठिकाणी आहोत. हा किल्ला यादवकालीन जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचा हा किल्ला यादव नरेश पंचम भिल्ल यांनी बांधला. या ठिकाणी यादवांचं राज्य साधारण 1187 ते 1297 पर्यंत होतं. या किल्ल्यावर जवळजवळ 1000 वर्षात 7 राजवटींनी राज्य केलं. त्यातले पहिले यादव, आता दुसरे जे आहेत ते खिलजी राजवट, तिसरी मोहम्मद तुघलक राजवट, चौथी बहामनी राजवट, पाचवी आसफशाही निजाम अहमदनगरची निजामशाही राजवट, 6वी मुघल राजवट म्हणजे दिल्ली तख्त, आणि 7वं जे आहे ते हैदराबादचे निजाम. तर आता 1 बाय 1 इथून आपण या मेन एंट्रन्समधून आत जात आहोत. आता 1 बाय 1 याचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत ते आपण पाहूया. आता आपण मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर या ठिकाणी जो पहिला कोटाचा भाग दिसतोय याला अंबरकोट असे म्हणतात. हा अंबरकोट 5वे जे शासक होते इथले अहमदनगरचे निजाम, त्यांचा वजीर निजामशहाचा जो वजीर होता मलिक अंबर यांनी बांधला, म्हणून याला अंबरकोट असे नाव आहे. तर अंबरकोटमध्ये साधारण 45 बुरुज असून त्याला 9 दारं अशी दिसून येतात. म्हणजे यांनी ही जी किल्ल्याची जी रचना संरक्षित केली ती 45 बुरुज बांधून केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 9 द्वारं बसवलेली आहेत. त्यापासूनच आता आपल्याला या ठिकाणी या किल्ल्यावरच्या तोफा दिसतील. तर पुढे मी तुम्हाला आणखीन तोफा काही दाखवतोय. चला. या अंबरकोटमध्ये पहिल्यांदा तुम्हाला 7 सेंटीमीटर डायची ही आयर्न कॅनन दिसून येते. अशा अनेक तोफा आहेत, त्या आपण 1 बाय 1 अशा पाहूयात. कालाकोटमधून आपण आत आल्यानंतर या ठिकाणी गियाउद्दीन खिलजी हा जो दुसरा शासक होता देवगिरी किल्ल्याचा, याच्या कबरीच्या बाजूला या ठिकाणी त्याने सरस्वती बारव खोदलेली आहे. ही त्याने 1332 मध्ये खोदल्याचा उल्लेख या ठिकाणी आढळून येतोय. ही या किल्ल्यावरची एक मोठी नैसर्गिक स्रोत असलेली विहीर. आता आपण चांद मिनार समोरच्या कालाकोटच्या बुरुजापाशी उभे आहोत. हा कालाकोट तत्कालीन 1347 मध्ये जो गंगू हसन बहामनी हा आसफशाहीचा निजामशहाचा जो बहामनी साम्राज्याचा संस्थापक याने निर्माण केला. याने खूप उत्तम संरक्षण व्यवस्था या ठिकाणी राबवली. आतमध्ये त्यांनी महाल सुद्धा बांधलेत. त्याच्यानंतर या कालाकोटाबरोबर त्यांनी महाकोटही बांधला. महाकोटाची खरोखरच त्याच्या महतीप्रमाणे 5 किलोमीटरची भिंत या किल्ल्याला कवेत घेते आणि या 5 किलोमीटरच्या भिंतीमध्ये साधारण 64 बुरुज सामावलेले आहेत. आता आपण या कोटाच्या आतल्या बाजूला जाऊया. महाकोटाच्या आतमध्ये जो हा हाती टँक म्हणून या ठिकाणी दिसतोय, हा हत्तींना आंघोळ घालण्यासाठी किंवा व्यायाम देण्यासाठी बांधलेला होता. हाती टँकचा एक उल्लेख मी माझ्या पाठीमागच्या जिंजीच्या व्हिडिओमध्ये केला होता. तिथला हाती टँक हा खूपच प्रचंड प्रमाणात मोठा होता. त्या मानाने हा दिसून येतोय, पण आहे बऱ्यापैकी आहे. म्हणजे हा असा साधारण 600 ते 700 वर्षापूर्वीचा हाती टँक हा दिसून येतोय. या किल्ल्यावरील चांद मिनारच्या समोर आपण आहोत. हे ओपन कॅनन संग्रहालय म्हणून ओळखलं जातं. हे किंबहुना संपूर्ण भारतातल्या एकमेव या किल्ल्यावरच तोफांचं ओपन गॅलरी म्हणून संग्रहालय या ठिकाणी बनवलेलं आपणास दिसून येतं. त्याच्यानंतर आपण हा चांद मिनार जो दिसतोय 4 मजली याच्या समोर आहोत.
हा चांद मिनार अहमद शाह जो निजाम होता असदशाहीचा, त्याने अल्लाउद्दीन म्हणून त्याचं नाव, त्याने 1435 मध्ये गुजरातमधल्या विजयाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हा 4 मजली चांद मिनार उभारला. याला 4 मजले असून याच्या बाहेरच्या बाजूंनी लाल कौलारू दगडांनी त्याची सजावट वाढवलेली आहे. याच्या आतून स्क्रू वरपर्यंत जिने असून आतमध्ये जिन्यावरून जाताना छोटे झरोके ठेवलेले आहेत, जेणेकरून त्याच्यामधून प्रकाश व हवा खेळती राहावी म्हणून. त्याच्या डाव्या बाजूला नगारखाना असून उजव्या बाजूला एक मस्जिद ही दिसून येते या ठिकाणी, आणि डाव्या बाजूला नगारखाना. तर असा हा 4 मिनार साधारण 690 वर्ष आज या ठिकाणी याला झालेली आहे. तो ही चांगल्या अवस्थेत आपण पाहतोच आहोत. आता आपण कालाकोटच्या आतील बाजूस असलेला चिनी महाल याच्या दर्शनी पाहत आहोत. या महालाला चिनी महाल का समजलं जातं किंवा का म्हटलं जातं, याचा पर्यटकांमध्ये थोडासा संभ्रम होतो. याचं विवेचन असं की या महालाची जी रंगरंगोटी आहे दुसऱ्या मजल्यापर्यंतची, ती तत्कालीन चिनी टाईल्सच्या निळ्या रंगाच्या माध्यमातून टायलिंग केलं गेलं, त्याच्यामुळे याला चिनी महाल म्हटलं जातं. या चिनी महालाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 1637ला ज्या वेळेला निजामशाही नेस्तनाबूत करून आलमगीरने हा किल्ला हस्तगत केला, त्यावेळेला पूर्वीची ही राजधानी असून सुद्धा या ठिकाणी त्याने हैदराबाद संस्थानचा शेवटचा बादशाह तानाशहा याला त्या पदच्युत करून याच महालात कैदेत ठेवलं होतं, त्याचा मृत्यू होईपर्यंत. त्याच्यानंतर याच किल्ल्यामध्ये दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसुबाई यांनाही याच ठिकाणी कैदेत ठेवलं होतं. म्हणजे या किल्ल्याने राजधानी ते कारागृह हा दोन्ही अनुभव या किल्ल्याने घेतलेला आहे. आपण आता कालाकोटच्या आतमधून असलेल्या एका मोठ्या चबुतऱ्यावर आहोत. हा चबुतरा मेंढा तोफ याच्यासाठी प्रसिद्ध आहे. या चबुतऱ्यावर ही मेंढा तोफ तत्कालीन आलमगीर 6वा बादशाह दिल्ली सल्तनतचा याने 1637 मध्ये ज्यावेळेस हा किल्ला निजामशहाकडून हस्तगत केला, त्यावेळेला याच्या संरक्षणाने त्यांनी ही तोफ बसवली. ही तोफ सगळ्या बायनोक्युलरमध्ये फिरवण्यासाठी हा त्याच्यावर एक आरी बसवलेली तुम्हाला दिसून येते. या तोफेचं वजन साधारण 14 टन असून 5.5 मीटर लांब व त्याचा व्यास या 20 सेंटीमीटर असलेला दिसून येतो. ही पंचधातूची अशी ही तोफ त्यावेळेला किल्ल्याच्या संरक्षणासाठी बसवण्यात आली होती. ही भारतातील एक 3ऱ्या नंबरची एक मोठी तोफ समजली होती. मागे मी म्हटल्याप्रमाणे 1ल्या नंबरची जयवान तोफ फ्रॉम आमेर फोर्ट, सेकंड लार्जेस्ट तोफ फ्रॉम जंजिरा फोर्ट कलाल बांगडी, आणि 3री ही मेंढा तोफ. या मेंढा तोफेला नाव देण्याचं कारण म्हणजे याचं हेड जे आहे ते मेंढ्याच्या हेडसारखं बनवलेलं आहे, म्हणून ही मेंढा तोफ. या तोफ बनवणारा जो कारागीर होता तो त्याने अरबस्तानमधून पर्शियामधून मागवला होता. त्याचं नाव अबुल हसन अरब म्हणून. तर त्यांनी ही तोफ कास्टिंगमध्ये बनवली पंचधातूमध्ये. या तोफेवर आलमगीरने स्वतःचं नाव आणि हे उर्दूमध्ये कोरून ठेवलेलं आहे पर्शियन लँग्वेजमध्ये. तर त्यांनी या तोफेचं नाव किला ए शिकन असं ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की किल्ल्याला नेस्तनाबूत करणारी अशी ही प्रचंड तोफ. तर ही तोफ या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणूनच समजली जाते, मेंढा तोफ. आता आपण किल्ल्याच्या मुख्य खंदकापाशी आहोत. हा खंदक ज्या वेळेला किल्ला बहामनी राजवटीची शकले होऊन गंगो हसन बहामनीच्या वारसदारांकडून आसफशाही म्हणजे अहमदनगरची आसफशाही यांच्याकडे हस्तगत झाला, त्यावेळेला जो अहमदनगरचा निजाम होता त्याने त्याचा वजीर मलिक अंबरला या किल्ल्यावर पाठवलं व स्वतःही या ठिकाणी मलिक अंबरने सगळ्या सोयी सुविधा केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी राजधानी निर्माण केली. तर असा हा मलिक अंबर हा फार द्रष्टा वजीर होता. या मलिक अंबरने म्हणजे जे पूर्वी या किल्ल्याच्या संरक्षणासाठी योजना केली गेली नाही अशी योजना या पठ्ठ्याने या ठिकाणी
निर्माण केली. त्याने किल्ल्याच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष किल्ल्याचे कडेच उभेत असून या ठिकाणी जवळजवळ 30 फूट रुंद व 60 फूट खोल असा खंदक निर्माण केला. या खंदकामध्ये पावसाचं पाणी म्हणजे पूर्ण वर्षभर पुरेत असायचं व या बहाद्दाराने या खंदकातून किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी काढता व घालता येणारा पूल या ठिकाणी बांधून घेतला. म्हणजे ज्या वेळेला राजघराण्यातील लोक किंवा तत्सम अधिकारी या किल्ल्यावरून ये जा करत त्यावेळेला तो पूल या ठिकाणी खाली घेतला जायचा व नंतर बंद केला जायचा. म्हणजे किल्ल्यात अभेद्य प्रवेश शिरकाव होत नसे. म्हणजे त्याचं अभेद्य संरक्षण प्रणाली या ठिकाणी राबवली या मलिकंबरने. मलिकंबर हा पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत द्रष्टा होता. तुम्ही माझ्या नरनाळ्याच्या किल्ल्यामध्ये सुद्धा ऐकलं असेल की या नरनाळ्याच्या किल्ल्यामध्ये या बहाद्दाराने की नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवून त्याने त्या ठिकाणी किल्ल्यातून नदीचा प्रवाह वळवून पुन्हा नदीत मूळ ठिकाणी आणून सोडलेला होता. त्याच्यामुळं त्या किल्ल्याला ॲटोमॅटिक नदीचं संरक्षण लाभलं गेलं त्या ठिकाणी आणि जलस्रोतसुद्धा त्या ठिकाणी त्याने वाहता ठेवला गेला. तर असा हा मलिकंबर या मलिकंबरने याच किल्ल्यामध्ये निजामशाहासाठी शाही हमामखाने आणि शाही महाल वरती जो बांधलेला आहे त्याला शहेनशाह महाल म्हणून त्यांनी नाव दिलेले आहे. आणि शाही हमामखाने त्यांनी बांधलेले ते शाही हमामखाने आपण आता पाहूयात. तर या मलिकंबरने या किल्ल्यात इथून पुढे प्रवेश करण्यासाठी अत्यंत भूलभुलैयाची अशी अभेद्य रचना करून ठेवलेली आहे. ती आता आपण पाहिलं जाऊया. आता आपण निजाम सरदार वजीर मलिकंबर याने निर्माण केलेल्या अंधेरी मार्गातून किल्ल्यावर प्रवेश करतोय. हा याच्या आधी ज्या 7 राजसत्तांनी या किल्ल्यावर राज्य केलं त्यांच्यापैकी कोणीही निर्माण केलेलं नाही. हे या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. तो निजामशाही वजीर मलिकंबरने बनवलेला अंधारी भुयारी मार्ग हा किल्ल्यावरचा एकमेव वैशिष्ट्य असलेला मार्ग. हा आपल्याला भूलभुलैया सदृश वर घेऊन जातो किंवा हा तत्कालीन शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी याचं निर्माण केलं गेलंय. आता मी या भूलभुलैया अंधारी मार्गातून वरपर्यंत जातोय त्यावेळेला बाहेर 44 टेम्परेचर आहे पण या ठिकाणी चिल टेम्परेचर म्हणजे 5च्या आत टेम्परेचर मला जाणवत आहे या ठिकाणी. हॅलो, आता आपण दौलताबाद किल्ल्याच्या टॉप भागामध्ये आहोत. ही बारादरी म्हणजे 12 घुमट असलेली ही बारादरी इसवी सन 1637 मध्ये ज्या वेळेला दिल्ली नरेश शहाजहानच्या ताब्यात आली त्यावेळेला 1637 मध्ये ही बनवली गेली त्यांच्या महालानुसार. या ठिकाणी हवेचा उत्तम स्रोत चारी बाजूने याला गवाक्ष दिसून येत आहेत आणि हवामान खेळतं राहते. याच्यावर पूर्ण लाकडी छत होतं आणि ही सँडस्टोन मध्ये पूर्ण बनवली गेली. आता आपण जो यादव फोर्ट म्हणून 1000 वर्षापूर्वी स्थापना झालेला देवगिरी किल्ला, हा देवगिरी किल्ला यादवांच्या काळामध्ये साधारण 1137 ते 1297 पर्यंत त्यांच्या ताब्यात होता. त्याच्यानंतर हा मोहम्मद तुघलक खिलजी राजवटीच्या अंडर हा पादाक्रांत केला गेला. तर या मोहम्मद तुघलक हा दिल्लीचा सुलतान हा याच्यासाठी इतकं म्हणजे लहरी समजला जायचा की त्याचं नाव हे लहरी महमूद असं समजलं गेलं. तर या पठ्ठ्याने उत्तरेकडून होणारे सतत आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष दिल्लीवरून ही सल्तनतची राजधानी या देवगिरीवर हलवली. या देवगिरीवर त्याने काही सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याने त्याचे दोन स्थापत्य रचनाकार त्याने पर्शियाला पाठवले. इराकमध्ये बगदादमध्ये आणि तत्कालीन 2 राजधान्या या ठिकाणी पाठवले की त्यांचं तिथलं स्थापत्य शास्त्र शिकून या ठिकाणी त्याने पूर्ण दिल्लीची पुनर्निर्माण करण्यात यावं. इथं आल्यानंतर त्याने या जो कालाकोट आणि महाकोट निर्माण केला त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष कागजीपुरा ही वसाहत आणि पाण्याचा उत्तम हमामखाना म्हणून तो बनवला. तर हे 2 आजही चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून येतात. या हमामखान्यामध्ये गार आणि गरम पाण्याची
उत्तम खापराच्या पाईपमधून जी सोय करण्यात आलेली आहे ती आजही आपणास पाहावयास मिळते. तसेच या पठ्ठ्याने या देवगिरी किल्ल्याचं नाव, जे प्राचीन नाव होतं, जे भगवान शिवाचं इथं वास्तव्य असल्यामुळे या ठिकाणी देवगिरी नाव ठेवलं गेलं. कारण भगवान शिव हे पार्वतीच्या शोधात ज्या वेळेला पार्वती रुसून महिषमाळला येऊन थांबली होती त्यावेळेला तिने शिवांना यायचा मज्जाव केला होता, म्हणून शिव वेश बदलून या किल्ल्यावर आले. म्हणून या किल्ल्याला तेव्हापासून देवगिरी हे नाव ठेवण्यात आलं. या मोहम्मद तुघलकाने या देवगिरी किल्ल्याचं नामकरण कुआतल इस्लाम असं केलं. म्हणजे काय की इस्लामचे प्रमुख केंद्र. नंतर त्यानेच त्याचं नाव बदलून पुन्हा दौलताबाद केलं. म्हणजे दौलतीने समृद्ध असलेली दौलताबाद तेच नाव. आणि तो कागजीपुरा आणि शाही हमामखाना ह्या 3 वास्तू आजही किल्ल्यात चिरंतन राहिलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. तर असा हा मोहम्मद तुघलक काही काळासाठी का होईना हिंदुस्थानी ही देवगिरी किल्ल्याची राजधानी म्हणून राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 5 सत्तांतरं झाली. साधारण 1948 पर्यंत. 1948ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी तत्कालीन स्वातंत्र्यवीरांनी या देवगिरी किल्ल्याच्यावर भारत मातेची स्थापना केली गेली. तेच या किल्ल्याचं 1000 वर्षातलं शेवटचं बांधकाम. जय हिंद. बोलू का आता? हां मित्रांनो, आता आपण दौलताबाद किल्ल्याचीच सफर करून आलेलो आहोत. हा किल्ला पूर्ण 1000 वर्षाचं स्थापत्य शैली आपल्या अंगावर मिरवतोय. या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुघलक, बहामनी, त्याच्यानंतर मुघल, हैदराबादचा निजाम आणि आसफशाही या 7 सत्ता केंद्रांचं अस्तित्व अंगाखांद्यावर बाळगून आहे. तर हे विविध स्थापत्य शैली आपण येऊन अनुभवावा. आणि या ठिकाणी पाहण्यासारख्या 7 अत्यंत उत्कृष्ट अशा गोष्टी म्हणजे अंबरकोट जो मलिक अंबरने बांधलेला, कालाकोट उर्फ महाकोट बहामनी साम्राज्यातली रचना, त्याच्यानंतर सरस्वती बारव खिलजीची रचना, त्याच्यानंतर निजामशाहीमध्ये बांधलेला हा चांद मिनार हा येतोय हा, त्याच्यानंतर मलिक अंबरने निजामशहासाठी बांधलेला वरचा शहाजहान महाल उर्फ बारादरी अशा आणि शाही हमामखाना या 7 वास्तू या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणून मिरवल्या जातात. या जरूर पाहाव्यात आणि त्याचा एक चांगला सुखद अनुभव घ्यावा. मी दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी 44 टेम्परेचर असताना आलो. त्यातला खास निर्माणकर्ता म्हणजे मलिक अंबरने बांधलेला खंदकावरचा ब्रिज व भूलभुलैयाचा रस्ता हा आणि उभे ताशीवकडे खंदकाच्या भोवती असणारे. तर हे त्याचं स्थापत्यशास्त्र आणि जलव्यवस्थापनशास्त्र जरूर अनुभवावं. धन्यवाद.